आळंदीमध्ये आजपासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्म महोत्सव सुरू होतोय। मात्र असं असताना सुद्धा इंद्रायणी नदीतील प्रदूषण मात्र जैसे थे आहे। इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी सातत्यानं प्रदूषणाच्या विळख्यात सापडते। तर परिसरातील कंपन्यांमधून केमिकल युक्त पाणी नदीत सोडलं जातंय। मात्र यावर काहीच निर्बंध घातले जात नसून सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीयेत आणि त्यामुळे भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिस्थिती आपल्याला दिसून येते का इंद्रायणी नदीचं प्रदूषण दिसू नये याच्यासाठी एक टीव्ही लावण्याचा प्रयत्न चालू आहे। कुठल्या तरी प्रकारचं एक केमिकल आहे तेव्हा आता नगरपालिकेचा व्यक्ती तो काहीतरी केमिकल मारतो जेणेकरून ते फेस दिसाना असं होतं। माझी विनंती राहील की फक्त याची लाली पावडर करून प्रशासन असेल किंवा आमची वारकऱ्यांची किंवा स्थानिक नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा आपण कुठेतरी याच्यावर ठोस पावले उचलली पाहिजे। या गोष्टीला कारणीभूत घटकांवर आपण कारवाई केली पाहिजे। ही थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। अशी जर दिशाभूल करण्याचा असाल तर येत्या काळात आमचा वारकरी असेल किंवा स्थानिक नागरिकांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं लागेल।